नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण घटक 1 भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान याचा आज पार्ट 2 आहे. यामध्ये आपण महत्वाचे पीओक्यू प्रश्न घेणार आहोत. युनिट 10 पासून म्हणजे घटक 10 पासून आपण ते सुरुवात केलेली होती आणि आता आपण घटक 1 पर्यंत पोहोचलेलो आहोत. बाकी सगळे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत आणि हे महत्वाचे पीवायक्यू आहे. घटक एक जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे आपण कदाचित त्याची सिरीज वाढवू पण शकतो. आणि नक्की तुम्ही अभ्यास सुद्धा सुरू करा आणि येत्या 15 पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जॉईन करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता एनरोल करण्यासाठी किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि जर का तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेच सुरू करा, कारण आता लवकरच आपली एक्झाम येणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबतच रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे. पूर्ण 10 युनिट्सचे पीडीएफ नोट्स मिळणार, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबत 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट असेल आणि घटकानुसार सुद्धा असेल. ह्याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. दिलेल्या नंबरवर तुम्ही एनरोल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तिथं मराठी लिहा आणि त्यामध्ये तुम्हाला अशा 2 पद्धतीचे कोर्सेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही युजीसी नेट सेट मराठी यावर क्लिक केल्यानंतर पब्लिश कोर्स करा. त्यामध्ये कंटेंट मध्ये गेल्यानंतर आपल्याला नेट सेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, नोट्स अशा पद्धतीचे सगळे कंटेंट तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आणि घटक 1 चा जो आपला सिलेबस आहे ते बघूया. अभ्यासक्रम भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान हे आहे आपला घटक 1. भाषा आविष्काराची रूपे इथे दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला भाषेची ओळख, भाषेची व्यवहाराचे स्वरूप, आविष्काराचे प्रकार, मौखिक, लिखित, हा ना, भाषा व दृकश्राव्य कला, भाषा सादर करण्याची कला, साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, त्याचे वैशिष्ट्य, असं सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत व्याकरणात शब्दाचा जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ती हे सगळं आपल्याला अभ्यास करायचंय. त्यानंतर भाषा विज्ञानात आपल्याला भाषेची उत्पत्ती, भाषाकुल संकल्पना काय, स्वन, सनीम, स्वनांतर, पद, पदीम, पदांतर, अर्थविचार या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समाज भाषेचे स्वरूप आणि व्याप्ती, समाज भाषा विज्ञान, इतर अभ्यास शाखा, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संदेशनाची माहिती, माध्यमे, है ना, ते सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच मराठीची जी भाषा आहेत, बोली आहेत ना, त्या सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि भाषा बोली यांचे समाजातील स्थान काय आहे किंवा मग काय वैशिष्ट्य आहे त्यांची आणि कशा पद्धतीने परिवर्तन झालेलं आहे, सगळं आपल्याला इथे अभ्यास करायचं आहे. त्यामुळे हा युनिट जो आहे तो खूप मोठा आहे. ठीक आहे, चला. तर पहिलाच प्रश्न आहे, मराठीत च चे 2 उच्चार होतात. चमत्कार मधील च चा उच्चार हा प्रकारचा होत. कंठ, तालव्य, जीविका यापैकी सर्व सांगा बघू. मराठीत च चे 2 प्रकार होतात. ठीक आहे, तर ते काय आहे, तालव्य आहे. तर मराठीमध्ये च या वर्णाचे 2 उच्चार होतात. चमत्कार या शब्दातील च चा उच्चार हा तालव्य प्रकारचा आहे. तालव्य वर्ण म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श वरील रेटीवर येतो बघा. च, छ, ज, झ, है ना. आणि कंठ म्हणजे काय, तर क, आ यामध्ये होत नाही, है ना. आणि जीविका म्हणजे काय, ट, ठ, ड, जिभेचा टाळूवर स्पर्श होतो आणि त्यामुळे उच्चारले जातात. ठीक आहे, समजलं तुम्हाला. जीविका म्हणजे टाळूमध्ये टाळू वर स्पर्श होणारा, कंठ म्हणजे सरळ उच्चार निघणारे आणि तालव्य म्हणजे जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होणारे. ठीक आहे, त्यामुळे आपलं काय आहे, तालव्य असणार आहे. ठीक आहे. गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु चप्पल चरण अनिलंगन निघाले या कवी पंक्तीतून कोणता अलंकार दृष्टोक्तीस येतो, सांगा बघू. स्वभावोक्ती, विरोधाभास, अतिशयोक्ती की अनुप्रास. गडद निळे यामध्ये आपल्याला अनुप्रास जो अलंकार आहे तो येतो आहे, कारण गडद निळे आणि शीतल तनु चप्पल चरण यामध्ये ग आणि च याची या अक्षरांची पुनरावृत्ती होते. अनुप्रासामध्ये काय होतं, पुष्कळदा पुनरावृत्ती होते शब्दांची, अक्षरांची, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, अनुप्रास अलंकार म्हणतो. ठीक आहे, यामुळे काव्याला नादमयता आणि सौंदर्य प्राप्त होते. कशामुळे, अनुप्रास अलंकारामुळे. ठीक आहे, आणि बाकीचे जे अलंकार आहेत ते आपण अभ्यास करणारच आहोत. त्यानंतर त हा विभक्तीचा प्रत्यय कोणता, षष्टी, सप्तमी, पंचमी की यापैकी सर्व, सांगा बघू सगळ्यांनी.
त हा विभक्तीचा कोणता पर्याय आहे? त हा विभक्तीचा सप्तमीचा पर्याय आहे. ठीक आहे. विभक्ती जी आहे ती आपल्याला अभ्यास करावी लागते यामध्ये, कारण विभक्ती खूप महत्वाची आहे. यामध्ये प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन अशा पद्धतीचे 8 हे आहे विभक्ती. त्यामध्ये एकवचन आणि अनेकवचन असं दोन्ही आहे. आणि त्यामध्ये प्रत्यय आहे, शब्दांची रूपे आहे, है ना. त्यामुळे आपल्याला ते पूर्ण अभ्यास करायचा आहे. विभक्तीचा अर्थ सुद्धा आहे. त्यामध्ये कर्ता, कर्म, कर्ण, संप्रदान, अपादान, संबंध, सप्तमी. आता सप्तमीचं कोणतं आहे? त ई आहे आणि ते कशाचं आहे? ते सप्तमीच आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी ते लक्षात ठेवावं. त नुसतंच नाही, त ई आ असं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अनुस्वाराऐवजी पुढील करण्याच्या पद्धतीला अक्षराआधी अनुसासी वर्णाचे लेखन असे म्हणतात. लेखन, वर्णाचे लेखन, तालव्य, परसर्वाचे लेखन. तर अनुस्वाराऐवजी जेव्हा पुढील करण्याच्या पद्धतीला आपण काय अक्षराआधी अनुसाची वर्णन म्हणतो, त्याला आपण परस्वर्णाचे लेखन असे म्हणतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऊनहून या विभक्तीचे प्रत्यय होत. कोणते होत? सप्तमी, षष्टी, द्वितीय, पंचमी. आता आपल्याला माहित झालं सप्तमी तर नाहीये. मग ऊनहून कशाचं आहे? द्वितीय तुम्ही ऐकले असेल, चला ते चला ना ते, चतुर्थी आणि द्वितीय सारखे आहे त्यामुळे हेही नाहीये. पंचमी तुम्ही कदाचित ऐकलं असेल, षष्टी ऊनहून. पंचमीमध्ये काय? ऊनहून आहे दोन्ही याच्यामध्ये. आणि षष्टीमध्ये काय आहे? चा ची चे चा ची अशा पद्धतीने ते असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर आहे पंचमी. ऊनहून हे विभक्तीचे कोणते प्रत्यय आहे? पंचमीचे प्रत्यय आहे. ठीक आहे. त्यामध्ये मग कशाचे आहे? ते पंचमी अपादानचे आहे. त्याचा काय विभक्तीचा अर्थ? अपादान आहे. ठीक आहे. नंतर मुखचंद्र हा समास होय. आद्वारभास, असंगती, विरोधाभास, कर्मधारय. मुखचंद्र हा समास होय. मुखचंद्र हा समास कर्मधारय अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. ज्या रूपीमाणा स्वतःचा अर्थ असतो, त्यांना आपण काय म्हणतो? त्या रूपीमला काय म्हणतो? आशयबोधक, अर्थविचार बोधक, आशय विचार. ज्या रूपीमांना स्वतःचा अर्थ असतो त्यांना आपण आशयबोधक असे म्हणतो. रूपी म्हणजे भाषेतील अर्थाचे सर्वात लहान एक पद म्हणजे काय? रूपी. रूपीम हे शब्द किंवा शब्दांचे भाग असू शकतात ज्यांना स्वतःचा अर्थ असतो. ठीक आहे. आशयबोधक रूपीम म्हणजे काय? अशी रूपीम ज्यामध्ये स्वतःचा अर्थ असतो आणि ते वस्तू, क्रिया, गुणधर्म इत्यादी दर्शवतात. जसं घर, जा, मोठा अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि अर्थविचार म्हणजे काय? तर हा भाषेतील अर्थाचा अभ्यास करणारा भाषेचा एक भाग आहे. बोधक म्हणजे काय? तर हा भाषेतील ध्वनी किंवा चिन्हांना सूचित करतो. ठीक आहे. आशय विचार म्हणजे काय? तर हा शब्दांचा मुख्य अर्थाव्यतिरिक्त असलेल्या अतिरिक्त आणि सूचक अर्थांना सूचित करतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. नंतर षष्टी विभक्ती यांनी नाकारली आहे. अरविंद मंगळूरकर, पादागुणे, गिबन यापैकी नाही. षष्टी विभक्ती जी आहे ना ती अरविंद मंगळूरकर यांनी नाकारली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपले उत्तर असणार आहे अ. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अनुच्चारित अनुस्वार लिहू नयेत हा विचार प्रथम कोणी मांडला? गणा जोगडेकर, अरविंद मंगळूरकर, रामचंद्र भिकाजी गुंजेकर की मोरा वाडंबे. अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी मांडलेला आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी वैद्यगुणे वाद कोणत्या मासिकातून प्रसिद्ध झाला होता? वैद्यगुणे जो वाद आहे तो कोणत्या याच्यातून प्रसिद्ध झाला होता ते आपल्याला विचारले आहे. भाषा आणि जीवन, करमणूक, भाषांतर, विविध ज्ञान विस्तार. चला मग सांगा बघू कोणत्या याच्यातून झालेला आहे? वैद्यगुणे वाद मासिकातून प्रसिद्ध. ठीक आहे. तर तो विविध ज्ञान विस्तार या मासिकातून ते प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. ठीक आहे. नंतर ऊन हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? पंचमी, तृतीय, संबोधन, सप्तमी. आम्ही तर हे आताच सांगितलं होतं ना. ऊन हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे आणि अपादन आहे त्याचा अर्थ. ठीक आहे. तृतीय कोणती आहे मग? नेयशी. संबोधन कोणता आहे? तो तर नोच राहतो फक्त, है ना, एकवचन आणि अनेक वचन मध्ये. आणि सप्तमी मध्ये काय आहे? तय्या. आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या वाक्यात एकाच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास काय म्हणतात? मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य की केवळ संयुक्त वाक्य? ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला काय म्हटलं जातं? त्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो. ठीक आहे. केवळ वाक्य हा सर्वात सोपा वाक्याचा प्रकार आहे ज्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद. मी अभ्यास करत आहे हे एक केवळ वाक्य, कारण मी हा उद्देश आहे आणि अभ्यास करत आहे हे काय? विधेय आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे.
आणि कविता रती हा कोणता समास आहे? षष्टी तत्पुरुष सप्तमी तृतीया कर्मधारय. कविता रती हा कोणता समास आहे? ते आपल्याला विचारलं. कविता रती हा सप्तमी सॉरी षष्टी तत्वपुरुष आहे. यामध्ये कवितेत रती अशा पद्धतीने आहे, त्यामुळे ते सप्तमी आपल्या षष्टीमध्ये येतो आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर अ असणार आहे. त्यानंतर ओठ कशाचे देठीचे फुलल्या परिजातकाचे या ओळीत कोणता अलंकार असणार आहे? या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला ओठांना थेट फुलं पारिजातकाच्या देठाची उपमान देतात, तेच रूप दिले आहे. म्हणजे ओठ हे पारिजातकाचे देठच आहे असे मानलेले आहे. जेव्हा उपमेय हे ओठ आणि उपमान हे पारिजातकाचे देठ आहे, त्यामध्ये एकरूपता दर्शवली जाते आणि उपमेय हे उपमानाचं आहे. तेव्हा रूपक अलंकार जे आहे ते या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तर पारिजातकाचे देठ जे आहे ते उपमानाचे रूप धारण करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वराडी बोलीत कोणत्या भाषेतील शब्दांचा जास्त प्रभाव जाणवतो? कानडी, हिंदी, गुजराती की संस्कृत? वऱ्हाडी बोली जी आहे त्यामध्ये एकंदरीत काय होतं की हिंदी शब्दांचा जो आहे, हिंदी भाषेचा जास्त प्रभाव आहे तिकडे वऱ्हाडीला. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. म्हणजे वऱ्हाडी बोलीत आपल्याला हिंदी भाषेतील शब्दांचा प्रभाव प्रामुख्याने जास्त जाणवतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. नंतर भाषा शुद्ध विवेक या ग्रंथाचे लेखक कोण आहे? माधवराव पटवर्धन, विदा सावरकर, श्री के क्षीरसागर, कृपा कुलकर्णी. आता भाषा शुद्धी विवेक म्हणजे आपल्याला सावरकर आले, तर मग आपचूक आपलं उत्तर काय येणार आहे? ब येणार आहे. आणि आपलं उत्तर काय? विदा सावरकर आहे. भाषा शुद्धी विवेक या ग्रंथाचे लेखक कोण आहे? विदा सावरकर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अहिराणी भाषा या बोली भाषेचा स्तर आहे. परप्रांतीय, विदर्भीय, देशी, प्रादेशिक. अहिराणी भाषा ही कोणत्या याचं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला या पूर्ण बोलीभाषा ज्या आहेत त्यांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे आपल्याला. अहिराणी महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशात बोलली जाणारी भाषा आहे. ज्यामध्ये ही प्रादेशिक भाषामध्ये येतं, हा ना. विदर्भीय झालं, वऱ्हाडी झालं, अहिराणी हे सगळं कशा आहे काय आहेत? प्रादेशिक भाषा बोली भाषा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. नंतर शब्दाचे जाती एकूण किती आहेत? 5, 3, 8, 10. शब्दाच्या जाती ज्या आहेत ते एकूण आहेत 8, हा ना. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रथमा, चतुर्थी, द्वितीय चतुर्थी, तृतीय पंचमी. सांगा बघू, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर सलाते आणि सलानाते हे द्वितीय आणि चतुर्थीचे दोघांचे पण आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि प्रथमाला प्रत्यय नाहीये, द्वितीयला सलाते सलानाते, तृतीय हे ने एशी आहे. ठीक आहे. चतुर्थी सलाते सलानाते दोन्ही सारखे आहेत. नंतर पंचमीला आहे ऊन हून, षष्टीला आहे चाचीचे, सप्तमीला आहे तय्या आणि संबोधनला काय आहे? नो आहे. ठीक आहे. आणि विभक्ती सगळ्यांनी करून ठेवा, कारण नेहमीच विभक्तीवर प्रश्न विचारले जातात. विभक्ती खूप महत्वाचा टॉपिक आहे मराठी याच्यामध्ये आणि घटक 1 मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी विभक्तीचा अभ्यास करून ठेवा. ठीक आहे. चला तर मग पार्ट 2 आपल्या इथे संपलेला आहे. काही महत्वाचे प्रश्न आपण इथे पाहिलेले आहे. पार्ट 3 मध्ये आपण बोलीभाषेवर आपण छान छान प्रश्न घेऊन येऊ जे विचारू शकतात, कारण बोलीभाषेवर किंवा विचारले गेलेल्या प्रश्नांचं मी करते आहे व्हिडिओ. ठीक आहे. येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत मराठीची. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.